श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 15 जून आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचं आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असं कराल जे तुम्हाला आवडते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठाई नाकारली तर ते दुखावले जातील. मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही गार्डनमध्ये किंवा नदीच्या तटावरही जाऊ शकता. पुढील रास आहे वृषभ रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणं हेच संयुक्त आहे. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. घराच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण असा संदेशाने भरलेला आहे. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन घडून येईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणं आज तुमच्यासाठी उत्तम राहील. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवानं वाटेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज तुम्ही आई-वडिलांनी न सांगता तुम्ही त्यांची आवडीची डिश आज घरी आणू शकता. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होईल. पुढील रास आहे कर्क रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल आणि दमून सुद्धा जाल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना आखण्याची पूर्णपणे गरज आहे. गुपचूप केलेले व्यवहार प्रतिष्ठेत बाधा आणू शकतात. तसंच घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू आज दिसून येईल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजनाही तुम्ही आज बनवू शकता. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या मित्रांबरोबर अथवा कुटुंबियांसोबत रम्य सहली तुम्हाला आराम पोचवतील. आज तुमच्या ऑफिसचा कोणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो, म्हणून आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आणि तुमचे मानसिक दडपण कमी करणार असेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा आज संभव आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामांना पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होतात. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य हे अधिकच सुंदर होईल. खूप जास्त गप्पा करून आज तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते, म्हणून जितकी आहे तितकेच बोलायचं आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. जर तुमची धनसंबंधित गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. तुम्हाला त्यामुळे धनलाभही होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होणार आहे. आज तुमच्या पैशात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अतीतमध्ये केलेली काही गुंतवणूक ही तुमच्यासाठी लाभदायक असू शकते. पुढील रास आहे तुळ रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल आणि दमून जाल. गुंतवणूक करणं श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल.
तसंच तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या आठवणींची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. तुमच्या आपल्या जीवनात आज कुठल्या खास व्यक्तीची कमतरता वाटू शकते. पुढील रास आहे वृश्चिक रास. नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि अत्यांतिक गरज असणारा रिलीफ सुद्धा मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. आज तुमचे भाऊ-बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमच्या मनातील गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. आज काही अधिक करण्यास नाही तर आपल्या घरातील सामानांना दुरुस्त करून तुम्ही आपल्यात व्यस्त राहू शकतात. पुढील रास आहे धनुरास. ठराविक काळाने येणारा मानसिक शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या ज्ञानलालसा पेटी नवीन मित्र तुम्ही जोडाल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमच्या मनात प्रेम निर्माण होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आनंदित देखील व्हाल. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. पुढील रास आहे मकर रास. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, त्यामुळे तुम्हाला आज काळजी घ्यायची आहे. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वय करा. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. तसंच विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण ते तुमच्यासाठी काहीतरी खास करतील. या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवतात, परंतु जर तुम्ही काम टाळत राहिलात तर तुम्ही स्वतःलाच बोजा निर्माण तयार कराल. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल आणि अनेक लोक तुमच्यावर स्मृतिस्मृने उधळतील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यांसोबत बोलून या बाबतीत चर्चा करू शकतात. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमची साथी म्हणजे तुमचा जोडीदार हा समजूतदारपणा दाखवून तुम्हाला शांत करेल. काही रोचक मॅगझिन किंवा तुम्ही पुस्तकं वाचून तुम्ही तुमचा आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात असं तुम्हाला वाटेल. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची त्यामुळे अत्यंत आवश्यकता आहे. पुढील आणि शेवटचे रास आहे मीन रास. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालिम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींची ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार हा विस्तारत जाईल. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. सकारात्मक विचार आयुष्यात उत्तम जादू करू शकतो. काही प्रेरणादायी पुस्तकं वाचणं किंवा फिल्म पाहणं आजच्या दिवशी तुमच्यासाठी उत्तम राहील. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.